ठाणे महापालिकेने केलेला नाले सफाईचा दावा पोकळ असल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी योग्यरित्या न झाल्याने झाडे व त्याच्या फांद्या पडून जीवित आणि वित्तहानी होत आहे. याच्या निषेधार्थ आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन केले. जय भवानी. तो या प्रकारे चालतो जे प्रतिकात्मक आम्ही दाखवलेलं आहे की झाडं पडली की मग जाग येते आणि मग त्याची छाटणी होऊन सगळ्या गोष्टी चालल्या जातात. याचे एक प्रतीक आहे. नुकसान होत आहेत. पोपटाच्या वतीने आंदोलन केलं, काय सांगायला बघा, वेळोवेळी ठाणेकर जनतेची फसवणूक ह्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि बसलेल्या सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्या सत्तारूढ लोकांकडनं होत आहे. वेळोवेळी हे सांगण्यात आलं पावसाळ्यापूर्वी की आम्ही सगळ्या पद्धतीचा सर्वे केलेला आहे, 100% इकडे लोकांना नाहक त्रास होणार नाही, नाले सफाई पूर्णतः झालेली आहे, झाड छाटणी झालेली आहे. पण आपल्याच माध्यमातून अनेक ठाणेकरांना आणि उभ्या महाराष्ट्राला हे दिसून येतं की प्रत्येक विभागामध्ये झाडं पडतायत, लोकांचं नुकसान होत आहे, घराघरामध्ये पाणी शिरताना आपल्याला दिसतंय. याचा अर्थ असा आहे का आमचे काही मूलभूत प्रश्न आहेत की ठाणेकरांचा कराचा पैसा खऱ्या अर्थाने जातो कुठे? मग तो नाले सफाईच्या नावाने त्या कंत्राटदारांच्या खिशात जातो का? आणि ज्या झाड छाटणीचे हे जे काही आपल्याला सांगत होते ते फक्त डबल डेकर बस जे कोणाचं स्वप्न आहे ज्या मंत्र्यांचं, त्याच रस्त्यावरती झाड छाटणी झालेली आहे. इतर प्रभागामध्ये किंवा विभागांमध्ये अंतर्गत ते झाड छाटणी झालेली नाही. आत्ता आपल्याशी बोलत असताना पाचपाखाडीच्या हरिनिवास सर्कलच्या इकडे देखील आत्ता झाड पडलेले. नौपाड्यासारख्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पाणी भरतंय, तिकडे जवळपास 30 ते 40 झाडं पडलेली आहेत. अनेक वाघबीडपासनं म्हणजे घोडबंदरपासनं घेऊन ते या शहराच्या या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये अनेक वेळेला झाडं पडतात. आणि हे आजचं नाही, हे वर्षानुवर्ष या प्रशासनाच्या डोळ्यासमोर आहे की लोकांना काय त्रास होतो. पण त्या त्रासाला कुठच्याही पद्धतीचं तुम्ही सोल्युशन न देता लोकांचा पैसा फक्त कसा खायचा, आणि हे जे बसलेले अधिकारी आहेत जे स्वतःला अधिकारी म्हणवतात हे अक्षरशः खऱ्या रीत्याने नुसते ठोकळे बसवलेले आहेत, ज्यांच्या हातामध्ये काही नाही, बुद्धी असून सुद्धा वापरत नाही. लोकांच्या हिताचं काम कुठचं करावं हे ठाणे महानगरपालिका ठरवत नाही आणि फक्त दिखाव्यासाठी नुसते रील बनवण्यासाठी रस्त्यावरती उतरून नंतर जर का काय करणार असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने इकडे वेगळ्या ठिकाणी झाडं पडतायत तशाच पद्धतीचं एक मानाचे झाड म्हणून आज आमचे महेश कदम हे झाडे स्वरूपी इकडे आलेले आहेत. आणि ते देखील कदाचित जो काय वाऱ्याचा झोका इकडे चालू आहे ते पण आता पडतील आणि ते पडल्यानंतरच आम्ही ह्यांची छाटणी करताना आपल्याला देखील दिसेल आणि महानगरपालिकेच्या या सगळ्या दरवाजावरती आम्ही करणार आहोत, जेणेकरून ठाणेकर जनता कुठेतरी जागी होईल आणि या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल. फांद्या लटकवून आज तुम्ही प्रशासनाचा निषेध करताय, काय नेमकं कारण आहे? मुळात आपल्या सगळ्यांना माहिती असेल की गेले 4 दिवसापासून त्या ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस चालू आहे. आणि आपल्या ठाणे महापालिकेतलं सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणून जे ओळखलं जातं ते वृक्ष प्राधिकरण खातं. की एक खंत वाटते की 3-3 महिने पत्रव्यवहार करून सुद्धा हे वृक्ष प्राधिकरण खातं आपापल्या ठाणे शहरामध्ये असलेल्या धोकादायक झाडं असतील किंवा काही फांद्या असतील त्या फांद्यांची छाटणी करत नाही. आणि आज ह्या 72 तासामध्ये कमीत कमी 50 मोठ्या वाहनांचं नुकसान झालेलं आहे. आपण ज्या ठिकाणी ते उभे आहोत हे महापालिकेचं मुख्यालय आहे, तिथेच जवळजवळ 25-30 4-चाकी गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. मला वाटतं प्रशासन हा झोपलेला आहे. आयुक्त साहेबांना वेळ नसावा, त्यांना फक्त मोबाईलमध्ये चॅटिंग करून संबंधित नगरविकास खात्यातील मंत्र्यांना जय महाराष्ट्र करायचा जास्त इंटरेस्ट आहे. या सगळ्या भूमिकेवरती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सन्मान्य माजी खासदार राजेंद्र विचारे साहेब, जिल्हा प्रमुख आमचे केदार दिघे साहेब, आमच्या शहर प्रमुख अनिलजी गाडवे साहेब, संपूर्ण नरेश बंडरा असतील, संपूर्ण महिला टीम असेल, या सगळ्यांच्या वतीने ठाणेकरांच्या वतीने 28 लाख ठाणेकरांच्या वतीने आम्ही आज निश्चितचा झाड आणलाय. हा झाड आम्ही बांधून आणण्याचं कारण म्हणजे जो वेळोवेळी फांद्या छाटल्या असत्या 4 महिन्यापूर्वीच तर आज भरपूर लोकांचं गाडीचं नुकसान असो, जीवाचं नुकसान असो नक्कीच वाचला असता. 4 वर्षापूर्वी ॲडव्होकेट अभित पवार नावाच्या एका व्यक्तीचा या पाथर्डी विभागामध्ये झाड कोसळून मृत्यू झालेला आहे. आज त्यांच्या धर्मपत्नीला जे काय नोकरीचं आम्ही दाखवलं गेलं त्यांचं अजून ते आम्हीच पूर्ण केलं नाहीये. सत्ताधारी पक्षाचे इकडचे ठाणे शहराचे आमदार, खेदजनक गोष्ट आहे की इथल्या आमदारांना 4 वर्षांत परत महासभेत विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळात त्यांनी शनिवारी हा पूर्ण मुद्दा मांडला. हे सगळं कारणीभूत जो वृक्ष प्राधिकरण खातं आहे
त्या खात्यातील संबंधित सर्व कर्मचारी अधिकारी जे फक्त विकासकांनी सांगितलं की जो झाड त्यांना विकासकासाठी अडवणूक येतो किंवा त्याला अडथळा आणतो, ते एका झाडाचे 5 लाख प्रत्येकीप्रमाणे हे लोक तो झाड लगेच तोडतात. पण ठाणेकरांच्या जीवाशी असलेल्या फांद्या छाटायला यांना पैसे मिळत नसल्यामुळे त्या फांद्या छाटायला यांना अजिबात रस नसतो आणि यांचा धिक्कार म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन तर देतोय. हा निवेदन नसून ही आमची डायरेक्ट त्यांना चेतावणी आहे, आमची धमकी समजा की पहिलं त्या वृक्षपातीकरणातल्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना कायमचं घरी बसवा. आणि माझं आव्हान आहे त्या पक्षाला ज्यांनी आज इथे सत्ताधारी म्हणून ज्यांनी या महापालिकेचं वर्चस्व तयार केलंय, जर महापालिकेत पैसे नसतील, जर महापालिकेला ठेकेदाराला बिल अदा करायला पैसे नसतील, तर आपल्या पक्षनिधीतून ठाणेकरांचा जीव वाचवण्यासाठी ह्या फांद्या छाटण्याचा माणुसकीचा प्रयोग करावा ही सगळ्यांना विनंती.